निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आता साधनेत पुढे जायचं आहे। मी नसलो तरी अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन करीत राहील। राजन, असं समज की नवीन जन्म मिळाला आहे। आता ह्या जन्माचं काय करायचं आहे ते तू ठरव। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्ष, आज वरुथिनी एकादशी। ह्याच तिथीला तू ह्या सृष्टीत प्रकट झालास। मी त्याचा साक्षी आहे। माझा प्रथम शिष्य तू आहेस ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। नाथ परंपरेचा ध्वज तुझ्या हातून अनंत काळासाठी फडकत राहील याची मला खात्री आहे। तुला माझ्याकडून अनेकानेक आशीर्वाद गोरक्ष। शुभम भवतो। उठ गोरक्ष। ह्या सृष्टीवर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा ती तू दूर करशील। गोरक्ष, आपल्याला त्रिविक्रमच्या राज्यात पोहोचायचं आहेच, परंतु आज तुझा प्रकट दिन आहे। आपण थांबूया तिथेच काही काळ। गुरुवर, आजच्या दिवशी तुम्ही माझ्या सोबत आहात। मला आणखी काय हवं? गोरक्ष, मी तुझ्या सोबत आहेच, परंतु इथे थांबूयात आपण। बैस आधी। असे का गुरुवर? माझी आज्ञा म्हणून।
बस. आज तुझ्यासाठी मी भिक्षा मागून आणतो. हे काय करता आहात गुरुवर? आज जरी माझा प्रकट दिन असला तरीही तुम्ही माझ्यासाठी कष्ट घ्यावेत हे योग्य नाही. कष्ट कसले गोरक्षा, तू माझी इतकी सेवा केली आहेस, मग मी तुझ्यासाठी एवढंही करू शकत नाही? आलोच मी, बस इथे. गुरुवर, किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर. माझ्यासाठी तुम्हीच माता, तुम्हीच पिता, तुम्हीच बंधू आणि तुम्हीच माझे सखा. तुम्ही साक्षात देव आहात माझ्यासाठी गुरुवर, देव आहात. देव मच्छिंद्रनाथ गुरुवर, देव मच्छिंद्रनाथ गुरुवर. गुरुवर, 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 गुरुवर. काहीतरी वाईट दिसलं. जालिंदरनाथ, आपण इथे आज वरुथिनी एकादशी, आज आपला प्रकट दिन. खूप शुभेच्छा. तेवढ्यासाठी इथे आलात? होय, नको यायला का? सृष्टीत सगळीकडे चैतन्य पसरलेले आहे. तुमच्या प्रकट उत्सवाला सगळे उपस्थित आहेत. जालिंदरनाथ, आपण आलात खूप बरं वाटलं. आम्ही सगळे काळजीत होतो की तुम्ही जमिनीतून कधी बाहेर येणार आहात. ते पार पडलं. आपले सद्गुरू कुठे दिसत नाहीत. ते भिक्षा मागायला गेले आहेत. हा, आज त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही. ते भिक्षा घेऊन आले की मी स्वयंपाक करेन.
आज उत्सव आहे, मोठा भंडारा होईल. चुलीसाठी लाकडं गोळा करून आणतो. आदेश आदेश अलग निरंजन 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 निरंजन. थांबा महाराज, भिक्षा आणतो. तुमच्याकडे जर कोणाचा जन्मदिवस असेल तर तो तुम्ही कसा साजरा करता? काही नाही महाराज, थोडी ओढझोड करतो आणि असंच खातो. शुभम भवतो. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो कशाला कष्ट घेतले? दुम दुमतो कष्ट कसले? नाद व्यापुनी त्रिभुवन आपण जिथे थांबणार तिथे धुनी असणार. लाकडं लागतील आणि आज मी तुम्हाला काहीही श्रम करू देणार नाही. नाही नाही नाही, आज मी स्वयंपाक करणार आहे. तुम्ही काहीही करू नका. जालिंदर, तू कधी आलास? मगाशी. शुभम भवतो. ये. तुला प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले जालिंदर. तुम्ही आलात पण मी तुम्हाला भेटलो नाही. क्षमा असावी. आज गोरक्षनाथांसाठी आलोय. हे उत्तम केलंस. हे घे. आणि आज तुम्हीही स्वस्त बसा. मी बघतो काय करायचं ते. म्हणजे आज तुझ्या हातचं अन्नग्रहण करण्याचा योग आहे तर? होय. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. गुरुवर,
मी ध्यानस्थ असताना मला काही अशुभ गोष्टी दिसल्या. काय दिसलं? मी असं पाहिलं की तुम्ही निद्रिस्त आहात. श्वासाचीही हालचाल नाही आणि एक स्त्री हातात शस्त्र घेऊन तुम्हाला मारायला येते. गुरुवर, तुम्हाला काही होणार नाही ना? गोरक्ष, आज तुझा प्रकट दिन साजरा आपण करत आहोत. शांत हो. भोजनाला सुरुवात करा. तूही बैस. तुम्हाला वाढायला थांबतो. नाही, आपण एकत्र जेऊया. आज मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. घे. आपण जर ठरवलं तर ह्या समस्त ब्रह्मांडातील हवी ती वस्तू आपण इथे ह्या क्षणी आणू शकतो. परंतु माझ्या प्रिय शिष्य गोरक्षचा प्रकट दिन असतानाही मी केवळ भिक्षेतून जे मिळालं तेच अन्न ग्रहण केलं. आपण योग्य तेच केलं गुरुवर. मला कसलीही इच्छा नाही. गोरक्ष, आपल्याकडे इतक्या अनंत सिद्धी आहेत. खरं तर आज अन्नपूर्णेला आपण आवाहन केलं असतं तर पंचपक्वान्न आपल्या समोर असते. परंतु प्राप्त सिद्धींचा उपयोग हा केवळ लोककल्याणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी केला जावा हा त्याच्या मागचा विचार आहे. आपण जे व्रतस्थ आयुष्य जगतो आहोत त्याचा परिणाम हा होईल की भविष्यात प्रत्येक नाथांचे खूप मोठे तीर्थक्षेत्र उभे राहील.
जिथे प्रति दिवशी खूप मोठा भंडारा होईल. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख